अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं प्रोफेसर चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न। इतिहास फक्त एवढंच लक्षात ठेवायचे की छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या लढाया फक्त मोगलांबरोबरच झाल्या। आमदार संग्राम जगताप। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं व स्मारकाचं अनावरण होत असून उद्या सायंकाळी 6 वाजता मोठ्या उत्साहात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवंदनाचा कार्यक्रम होणार आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा शहरामध्ये उभा राहावा यासाठी संघर्ष झाला। यामध्ये कैलासवासी कैलास गिरावले यांनी हा पुतळा उभारण्यासाठी सन 2007 साली मनपामध्ये ठराव करून घेतला आणि सर्वांच्या सहकार्यातून हा पूर्णाकृती पुतळा उभा राहिला आणि नगरकरांचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं। इतिहास फक्त एवढाच लक्षात ठेवायचा की छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या लढाया फक्त मोगलांबरोबर झाला। या जिहादी आणि डॉबरमॅनच्या औलादी आहेत। छावा चित्रपट आला तेव्हा काही लोक सांगत होते की शेवट पहा, पण छत्रपती संभाजी महाराजांचा शेवट पाहू नका, तुम्ही औरंग्याचा शेवट पहा। त्याला महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ दिलं नाही तर इथेच त्याला गाडलंय आणि आज त्या जिल्ह्याचं नाव देखील छत्रपती संभाजीनगर असं ठेवलंय। हे काम फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचाराचेच लोक करू शकतात। आज छत्रपती संभाजी महाराज नसले तरी त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत, त्यांचा वारसा आपण पुढे घेऊन जातोय आणि आज अनेक मावळे तयार झाले असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केलं। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं प्रोफेसर चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, गणेश कवडे, प्राध्यापक माणिकराव विधाते, अजिंक्य बोरकर, निखिल वारे, सतीश बारसकर, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुद्धे, विपुल शेटिया, विकी जगताप, उद्योजक राजेश भंडारी, आशिष पोखरना, इंजिनियर सुरेश इथापे, इंजिनियर केतन क्षीरसागर, अरविंद शिंदे, राजेंद्र ससे, गोरख दळवी, संगीता खरमाळे, रेश्मा आठरे आदी उपस्थित होते। आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की चित्रपटातील दिग्दर्शक व निर्मात्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा खरा इतिहास दाखवायचा असेल तर आमच्यासारखे लोक पुढे येतील। आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल। आता देशाला खरा धोका देशातील ज्या जिहादी लोकांपासून आहे ते आपल्या मांडीला मांडी लावून बसलेत। हे दिल्ली येथील बॉम्बस्फोटातून सिद्ध झालंय। सुशिक्षित जिहादी व्यक्ती देशाविरुद्ध कारवाई करीत असून यांना धडा शिकवण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे, असंही ते म्हणाले। अहिल्यानगर शहराचा अत्यंत आनंदाचा दिवस आपला सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाणार आहे। आज जरी प्राथमिक स्तरावरती आपलं अचानक या स्मारकाचं, विशेष करून या मूर्तीची जी आज प्राथमिक स्तरावरती जो अनावरण सोहळा होतोय त्याचं कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे। पण उद्या सकल शिवभक्त असतील, सकल हिंदू समाजाच्या वतीनं, सकल शिवप्रेमींच्या वतीनं, सकल विविध ज्या संघटना असतील सर्वांच्याच वतीनं उद्या अभिवादनाचा कार्यक्रम देखील सायंकाळच्या वेळेला ठरल्याप्रमाणे पार पडणार आहे। आपण अलीकडच्या काही काळामध्ये अनेक लोक, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मान्यवर मंडळी यांचं म्हणणं होतं की आपल्याला पुतळ्याची निर्मिती नेप्टी नाक्यावरती झाली पाहिजे। अनेक लोकांचं सांगणं होतं या भागात बसवा, त्या भागात बसवा, पण ज्या वेळेला कुठेतरी ठराव झाल्यानंतर पुन्हा ठराव बदलणं किंवा पुढे त्याच्यामध्ये जाणं ही प्रक्रिया अजून जटिल होत चालते। पण त्याच्यावरती कुठेतरी सर्वांच्या एकमतानं तो निर्णय झाल्यानंतर या विषयावरती काम करण्याकरता सुरुवात झाली आणि नंतर मग महानगरपालिकेमध्ये जसे जसे पदाधिकारी येत राहतील त्याच्यावर त्यांनी काम केलं, अनेक नगरसेवकांनी काम केलं, अनेक शिवप्रेमी, शिवभक्त, धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारधारेने काम करणारे लोक असतील, अनेक लोकांनी या ठिकाणी जयंतीच्या दिवशी इथं येणं, एखादा छोटा पुतळा घेऊन येणं, त्याला हार अर्पण करणं, पुष्प अर्पण करणं, अभिवादन करणं, कुणी फोटो आणणं, पुण्यतिथी साजरी करणं, असं वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर चालू होते। अनेक लोकांवरती या ठिकाणी अनधिकृत पुतळा बसवला म्हणून केसेस देखील दाखल झाल्या। पण आज कुठेतरी आनंदाने आणि अभिमानाने सांगितलं पाहिजे त्या कोणाचाही पाठपुरावा, कोणाचीही केस आज व्यर्थ गेली नाही, कारण की या ठिकाणी आज संभाजी महाराज आपल्या अहिल्यानगरमध्ये विराजमान झाले आहेत। मित्रांनो, आज आपल्या अहिल्यानगर वासियांचं एक स्वप्न पूर्ण होतंय आणि या स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या संकल्पनेतून
आणि अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून आज इथं आपण साकार करतोय. या पुतळ्याचं अनावरणाचा कार्यक्रम आज आपण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत इथं ठेवला आहे. माझ्या राजाला छत्रपती शंभू महाराजांना ही जी अभिवादन आम्ही करतोय, हे अभिवादनाची जी प्रेरणा आहे ती या अहिल्यानगर शहरातून आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की स्वराज्याची ज्योत माननीय या छत्रपती शंभू महाराजांचे आजोबा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराजांनी या अहिल्यानगरातूनच पेटवली. आपल्या नवी पेठेतील जे अमृतेश्वराचं मंदिर आहे तिथं शहाजी महाराज निवासाला होते. शहाजी आणि शरीफजी या दोन भावांचं या अहिल्यानगरमध्ये फार काळ वास्तव्य राहिलं आणि येथील छोटा निजाम मांडीवर घेऊन टेमगिरीच्या किल्ल्यावरून या निजामशाहीचा कारभार छत्रपती शहाजी महाराजांनी पाहिला आणि स्वराज्याची खरी प्रेरणा या अहिल्यानगरमधनं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. पुढच्या काळात पाहतो आपण की छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण केलं आणि हे स्वराज्य छत्रपती संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, महाराणी ताराबाई असतील यांनी पुढच्या काळात अटके पार हे स्वराज्य पोहोचवलं. आणि ही सगळी प्रेरणा घेऊन आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे की माझ्या छत्रपती शंभूला इथल्याच अहिल्यानगर मधल्या बेडगावच्या किल्ल्यावर अटक झाली आणि अटक झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं देहाचं बलिदान धर्मासाठी केलं. हसत हसत हा राजा आपल्या देहाचं बलिदान करता झाला आणि त्याची प्रेरणा घेऊन आज आम्ही सगळे छत्रपती संभाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या अनावर प्रसंगी इथं उपस्थित आहोत. वाला शेर शिवा का छावा था, परम महाप्रकामी एक ही शंभू राजा था. ही जी घोषणा आहे, हे जे वाक्य आहे आपण बार बार ऐकत आलेलो आहे. जे छत्रपती संभाजी महाराज आहे त्यांनी लहान बालपणापासूनच म्हणजे त्यांनी जन्म घेतला आणि लवकरच त्यांच्या आईचा निधन झाले. त्या शोककाळामधून तसेच जिजाऊमांच्या छत्रछायेमध्ये व आपले पितृ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सावलीमध्ये त्यांच्या राजकारणातून विचारणातून जे काही छत्रपती संभाजी महाराज घडले यांना त्यानंतर आपल्याच लोकांनी दिलेला दगा आणि त्यांना औरंग्यानी जो काही यातना दिल्या फक्त आणि फक्त धर्म बदलण्यासाठी त्यांनी औरंग्यानी त्यांना एवढं नखापासून ते केसापर्यंत कुठलाही एक अवयव व्यवस्थित सोडला नाही. आणि त्याच याच्यामध्ये आपण 40 दिवसाचा शोककाळ हा आपण मानत असतो, बलिदान दिन हा मानत असतो. खरं तर जर तुम्ही विचार करा सगळ्यांनी, जर छत्रपतींनी शंभू महाराजांनी जर त्यावेळेस मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आपण कुठे असतो का? आपले भगवे कुठे दिसले असते का? सगळीकडे आपले हिरवे दुसऱ्यांचे हिरवे झेंडे तिथे दिसले असतील आणि ते लोक आपल्या छातीवरती नाचले असते. आज छत्रपती संभाजी महाराज त्यावेळेस होते, त्यामुळे आज हिंदू धर्म आजपर्यंत टिकलेला आहे. वर्षांपासूनची जी आपली सर्वांची नगरकरांची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा जर खऱ्या अर्थानं आज संपली असेल, याला सर्वांना म्हणजे ज्यांनी पुढाकार घेऊन पुढे येऊन हे काम खांद्यावर घेतलं असे नगर शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी संभाजी महाराजांचा जो पुतळा आज या ठिकाणी बसतोय, खरे जर त्याचे मानकरी असतील तर आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया असतील. आम्ही ज्यावेळेस स्थायी समितीच्या सभापतीपदी असताना ज्यावेळेस हा ठराव या ठिकाणी केला गेला की संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसला पाहिजे, परंतु खरी जर पाठपुरावा केला असेल, हे पहा या मागे देखील हयात जाती माणसाची हयात एक पुतळा बसवायला काय काय अडचणी येतात या फक्त आणि फक्त प्रशासनाला माहिती असतात. आणि नगर शहरामध्ये आपण जर पाहत असाल तर महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा बसला. या ठिकाणी आपल्या प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसला. त्या ठिकाणी मार्केट यार्ड चौकात आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला. माळेवाड्यामध्ये आपले महात्मा ज्योतिराव फुले यांचा देखील पूर्णाकृती पुतळा बसणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसणार आहे. पुतळा बसवणं हे कुठल्याही आयऱ्या गैरेचं काम नाही, एवढेच ठिकाणी सांगतो.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शूरवीर होते. त्यांनी मोगलांच्या विरोधात हिंदू धर्मासाठी मोठं काम केलंय. त्यांचा आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये पूर्णाकृती पुतळा उभा राहतोय. आमदार संग्राम जगताप यांनी पुतळ्याच्या माध्यमातून महापुरुषांचा इतिहास आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर ठेवला आहे, असंही ते म्हणाले. स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तसेच मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.